हाय मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग, माय यूट्यूब चॅनल नेम ॲडव्हेंचर ऑफ अंशुमन. माय नेम अंशुमन साठे. तर आज आम्ही चाललेलो आहे सकाळी सकाळ चाललेलं आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. जो काल तुम्हाला मी इथून दाखवत होतो ते आज चालू सोमवार आहे. तर पाया पडायला आजीसोबत. आजी पुढे गेली, तुम्हाला दिसणार नाही. आणि तर त्या डोंगरावर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तिथं आज जाणार आहे. तर ते आम्ही तो आमचं घर तिथून पाय वाटेनं या चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराला. तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर परत येऊन आजीभर पुढं आलो तर डायरेक्ट आपण भेटू पुढं, कारण इथून रस्ता खराब आहे. पोचलो शंकराच्या देवळाच्या पायऱ्यांवर. तर पायऱ्यावर तुम्हाला म्हणलेलं तिथं जंगल आहे, तर ते जंगल आहेच. तर आजी काही चालली, पण जाऊ. बघा इथून पायऱ्या चालू होतात आणि इकडून शंभूराजा देऊळ आहे, तिकडं रस्ता आहे, तिथनं गाड्या घेऊन माणसं इकडे येतात. आणि आता आम्ही चाललोय कुठं, त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरचा रस्ता बघा. तर हे आहे माझं आजूळ. इकडं कोकण साईडच पडते, कारण पाटणामध्येच हे तांबेवाडी ना, म्हणून कोकण साईड पडते. तर इथं पावसाळ्यात भात, परत आपण शहरात काय म्हणतो मशरूम, असे वेगवेगळे काय काय इथं आहेत भाज्या हे आहेत त्यात. तर आता देवळात भेटू. जाताना मी तुम्हाला एक सरप्राईज आहे तेही दाखवतो. फायनली आपण पोचलो आहे मंदिरात. हे बघा मंदिर. आणि एक ते मंदिर आहे. फायनली पोचलो. हे मंडप जेव्हा इथं कार्यक्रम असतो जत्रा तेव्हा, तर मंदिराच्या आत इथं बसलेलं आहे. हे बघा पौराणिक काळातले मंदिर त्र्यंबकेश्वर. तर बाई म्हणजे बाई आई साखर लवकवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ. म्हणून एक गाव आहे मोरेवाडी गणवाडी. बघा मग इथं नळ केले, चूल केले. जेव्हा इथं जत्रा असते तेव्हा इथं प्रसाद. सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा.
साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठुमाऊली. तर तुम्हाला बी सरप्राईज देणार होतं, ती सरप्राईज आलं. म्हणजेच ती भाजी तोडायची होती. तुम्हाला सांगितलेलं इथं भाजी आहे ते तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर आम्ही रानातली भाजी निसर्गाने बनलेली ती घेते. तर हे बघा आई तोडते. आई ही कुठली भाजी आहे ग? ही गोळची भाजी ह्याचा आ वर्षातनं एकदा खायची, पोट साफ होतं, आरोग्याला चांगली असते. तर हे बघा अशा पदार्थाने ही घोळ्याची भाजी आहे. तर आता ही घोळ्याची भाजी तुम्हाला कुठे पण उपलब्ध होऊ शकते, बाजारात किंवा रानात असे कुठं पण भेटत असेल तर तुम्ही ते घ्या. हो काय येत आहे फ्री ही कशाचे ही नाही ना. तर तुम्ही पण खावा, पोट साफ करा. तर अशी तर जमिनीत असती, पाक मुळ्यापासून घ्यायची असते ना आधी. हा मुळेपासून घ्यायची. आता गावाकडं नातू आला या त्याला घालायची खायला. शहरात भेटते ही भाजी मंडईत. चला मी तुम्हाला सगळा व्लॉग दाखवलेला आहे. ते मंदिर इथून दिसत आहे, ते तिथून आम्ही इथं आलो. तिथून आम्हाला